नमस्कार, मी श्वेता भालेकर परब. महाराष्ट्र एक पाऊल पुढे मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. क्रीडा क्षेत्रात 2025 हे वर्ष भारतासाठी अभिमानास्पद ठरले. आपल्या महिला क्रिकेट संघानं पहिलं विश्वविजेतेपद जिंकलंय आणि सर्व भारतीयांची मान अभिमानानं उंचावली आहे. मुख्यमंत्र्यांनी विजेत्या टीमचे सदस्य स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्स, राधा यादव आणि कोच अमोल मुजुमदार यांचा सत्कार केला. आमच्याकरता आनंदाचा दिवस आहे की महिला क्रिकेटमध्ये आपल्या टीमने वर्ल्ड कप जिंकला. वर्ल्ड मी बघत होतो की 2-3 देशांकडेच हा वर्ल्ड कप जायचा. पहिल्यांदा एक नवीन देश हा वर्ल्ड कपचा विजेता झालेला आहे. अँड आय मस्ट से दॅट यू हॅव मेड अस प्राऊड. फर्स्ट एव्हर वर्ल्ड कप विमेन्ससाठी आणि एक्सपिरियन्स वाईज पण आय थिंक लास्ट 45 डेज खूप अप्स अँड डाऊन झाले. बट तो सगळ्यात चांगली गोष्ट होती की आम्ही ॲज अ टीम स्टिक केलो आणि मोर इम्पॉर्टंटली आय थिंक लिहिलं होतं की मुंबईमध्ये आम्ही पहिला वर्ल्ड कप जिंकणार. मला या टीमचा अभिमान वाटतो आणि अनेक गोष्टीचा अभिमान वाटतो की सेमीफायनल आणि फायनल सर ह्याच मातीत झाली. You know, today everyone's following women's cricket. Everyone loves it. People are coming out in large numbers. But there were a group of girls who actually did it, and Diana ma'am is a living testimony of that. महाराष्ट्र हे देशाचं खरं स्टार्टअप कॅपिटल आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. महाराष्ट्राचा आणि त्यातही महिला उद्योजकांचा मोठा वाटा असेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलाय. एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या इनोव्हेशन महाकुंभ 2025चं देवेंद्र फडणवीसांनी जुहूमध्ये उद्घाटन केलेलं आहे आणि त्यावेळी ते बोलत होते. राज्यातील दुर्गम भागापर्यंत उपग्रहाधारित इंटरनेट सेवा पोहोचवण्याच्या दृष्टीनं वाटचाल होत असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलाय. स्टारलिंक सॅटेलाइट कम्युनिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि महाराष्ट्र शासनाचं माहिती तंत्रज्ञान विभाग यांच्या समवेत सामंजस्य करार प्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. या सामंजस्य करारावर स्टारलिंकच्या उपाध्यक्ष लॉरेन ड्रेयर आणि महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव वीरेंद्र सिंह यांनी स्वाक्षरी केली. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये 2027ला होणारा कुंभमेळा हा नाशिकसह महाराष्ट्राचे ब्रँडिंग करण्याची मोठी, त्यामुळे आध्यात्मिक, धार्मिक आणि ऐतिहासिक पर्यटनाला चालना मिळून रोजगाराच्या संधी वाढणार आहेत. याबरोबरच महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवायला मदत होणार आहे असा विश्वास राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार यांनी व्यक्त केलाय. तसंच या पार्श्वभूमीवर प्रत्येक विभागानं सिंहस्थ कुंभ पर्व यशस्वी होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावं असे निर्देश सुद्धा त्यांनी दिले. गडचिरोलीचा चेहरा झपाट्यानं बदलतोय. औद्योगिकतेसोबतच आता आरोग्य क्षेत्रात सुद्धा क्रांती घडते. त्यातून जागतिक दर्जाच्या आरोग्य सेवा दक्षिण गडचिरोलीमध्ये उपलब्ध होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अहेरी इथे 100 खाटांच्या महिला आणि बाल रुग्णालयाचं लोकार्पण, सिरोंचा इथे रुबी हॉस्पिटल अँड वेलनेस प्रायव्हेट लिमिटेडच्या अत्याधुनिक 350 खाटांच्या हॉस्पिटल आणि कॉलेज कॅम्पस प्रकल्पाचं भूमिपूजन संपन्न झालं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षी लाखो अनुयायी मुंबईतल्या दादरमधल्या चैत्यभूमीवर येत असतात. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सोयी सुविधांसाठी सर्व विभागांनी समन्वयानं सूक्ष्म नियोजन करून त्याची अंमलबजावणी करावी असे निर्देश मुख्य सचिव राजेश कुमार यांनी दिले. चैत्यभूमी परिसरात मंडप व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय, रहदारीचं नियोजन तसंच इतर आवश्यक सुविधांचा यामध्ये समावेश आहे. प्रत्येक विभागानं त्यांची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडावी असं त्यांनी यावेळी सांगितलंय. केंद्रीय जलशक्ती मंत्रालय, जलसंसाधन, नदी विकास आणि गंगा संरक्षण विभागाच्या वतीनं जाहीर केलेल्या राष्ट्रीय जल पुरस्कार 2024 मध्ये महाराष्ट्रानं देशात सर्वोत्कृष्ट राज्याचा पहिला क्रमांक पटकावलाय. पाणी संवर्धन आणि व्यवस्थापन क्षेत्रामधल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल हा सन्मान महाराष्ट्र राज्याला जाहीर झालाय. या पुरस्कारात महाराष्ट्रासोबतच नवी मुंबई महानगरपालिकेनं सर्वोत्कृष्ट शहरी स्थानिक संस्था या गटात प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. तर नाशिकच्या कानिफनाथ संस्थेनं सर्वोत्कृष्ट पाणी वापर संस्था या श्रेणीमध्ये द्वितीय क्रमांक पटकावलाय. यासह महाराष्ट्र एक पाऊल पुढे मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी 24 तास. नमस्कार.